नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. कदीम जालना पोलिसांची कारवाई. 25,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित रजनीगंधा पान मसाल्यांचा साठा जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल. दिनांक 26/6/2026 रोजी पोलीस ठाणे कदीम जालना डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे हकीम मोहल्ला जुना जालना परिसरात छापा टाकून प्रतिबंधित सुगंधित रजनीगंधा पान मसाला जप्त केला आहे. सदर जप्त पान मसाला हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला असून मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने त्याची विक्री व साठा करणे कायद्याने गुन्हा आहे. सदर पान मसाल्यांचा पंचनामा करून नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 275, 223 व अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 कलम 59 प्रमाणे पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल केला असून तपास चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपशील पुढील प्रमाणे. कदीम जालना गुन्हा रजिस्टर क्रमांक 343/2026 भारतीय न्याय संहिता कलम 275, 223 व अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 59 प्रमाणे जप्त मुद्देमाल 25,000 रुपये किमतीचा सुगंधित रजनीगंधा पान मसाला 25 बॉक्स, ज्यामध्ये 1260 पुड्या, प्रत्येक पुडीची किंमत 20 प्रमाणे असलेला 25,000 रुपये किमतीचा एकूण जप्त मुद्देमाल. आरोपीचे नावे सय्यद आवेद सय्यद मकसूद, वय 22 वर्ष, राहणार हकीम मोहल्ला जुना जालना. जावेद रहीम शेख, राहणार हकीम मोहल्ला जुना जालना. सदरची कारवाई तेकबीर सिंधू, पोलीस अधीक्षक जालना, विक्रम साळी, अप्पर पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली JB शेवाळे, पोलीस निरीक्षक शिंदे, सदा राठोड, सचिन चौधरी, मतीन शेख, इम्रान खान, दिलीप गायकवाड, सर्व नेमणूक पोलीस ठाणे कदीम जालना यांनी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.